जेवण रेडी आहे तर सर्वांनी जेवणाकरता यायचंय. निलेश म्हात्रे यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था. बॉलिंग मार्कवरती अक्षय माडकर. पहिला बॉल, दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होती, रायझिंग केलेला बॉल. अंपायर दुसऱ्या बाजूला वळाले शंभू भलंगे. निशांत आणि बंटी ही जोडी आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे, फिल्डर आहे नितीन. खऱ्या अर्थाने राहतो का कातील त्याला म्हटलं जातंय, म्हणून नाईट ग्रुपचा सदस्य आहे. 2 धावा, 2 धावेने धावफलक पुढे येते. 2 मोहनदादांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त सर्वांना जेवणाची मेजवानी आहे. जेवण रेडी आहे तर आपण प्रेक्षक, मान्यवर आणि इथे जे रहिवासी आहेत, बाजूला चाळ आहे ते चाळीतले रहिवासी आहेत, त्यांना देखील विनंती करीन आपण देखील जेवणाचा लाभ घ्या. काय फटका केलाय निशांत म्हात्रेचा, फेवरेट फटका, निशांतचा फटका, 440 वोल्टचा झटका, षटकार. मोहनदादा पाटील यांच्याकडून मंडपची व्यवस्था आणि जे काय हवंय ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता त्यांनी सांगितलंय की मी तुमच्या पाठीशी आहे आणि जी मदत लागेल ती भाईंकडून या स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेकरता मंडपचा खर्च त्यांच्या वतीने. ओ बॅटची एज लागले का तर डेफिनेटली यस. कॉड बिहाइंड, गेलाय विकेट. निशानला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन, गेलाय विकेट. गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली रॉकस्टार संघाच्या गोलंदाजाने तर त्यांना 1000 रुपये कॅश प्राइज. शैलू आलाय मैदानाच्या आतमध्ये. डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. सूरज पांचोली चेंडूला गॅदर करतोय. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टीमची धावसंख्या आहे 9 धावा. NM चॅम्पियन तुमचा एक्स्ट्रा मेंबर कंपल्सरी पाठवा, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यश बंटी इथे मात्र हा डॉट बॉल खेळतोय. टीमची धावसंख्या आहे सध्या 9. 1 ओव्हर 9 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात अवघ्या 9 धावा. जबरदस्त गोलंदाजी अक्षय माडकरने इम्प्रेस केले. रॉकस्टार बॉईज संघ खेळतोय याच मैदानावर, प्रॅक्टिस देखील होते आणि हे मैदान अनुभव आहे
म्हणून कुठे चेंडू टाकायचे आणि कुठे नाही हे धरमला देखील माहिती आहे. जी लाईन लेंथमध्ये कंट्रोल नियंत्रणपणा दिसला तर या मॅचमध्ये धरम देखील आपलं वर्चस्व दाखवेल. महत्त्वाचा खेळाडू आहे सध्या धरम भोईर, कॅप्टन कूल बॉलिंग मार्कवरती. महेंद्र भोईर यांना सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि त्यांचं षटक मला वाटते स्लॉग ओव्हरचं असेल. त्यांच्या सौभाग्यवती ममता भोईर मॅच पाहत असतील, त्यांचंही हार्दिक स्वागत. पहिलाच बॉल ऑप्शन लाईन ठेवले आणि वाईट बॉलचा सिग्नल. पंच नितेश शिंगोटे सर, भरपूर मेहनतीचं फळ मिळालं तर मेहनत सक्सेसफुल राहते आणि ती सफल व्हावी या सदिच्छा दिलेत अनेकांनी. पंच आहेत आणि पंच डिसिजन देतील. नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग केलेला बॉल, नो बॉलचा सिग्नल आलाय. येणारा बॉल फेडचा असेल. धरम भोईर थोडासा चेंडूला जर पाहिलं तर बाहेर टाकतोय क्रीजच्या. येणारा बॉल फ्री हिट. नितेश शिंगोटे सर जबरदस्त अंपायरिंग करतायत, कौतुक करावं तितकं कमी आहे. शंभू बळंगे यांना देखील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलवरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषी पार. येतोय द ग्रेट मराठा चषक षटकार, बिग हिट. धरम भोईर कुठेतरी आपली लेंथ विसरलाय. जिथे ऑफस्टम वरती गोलंदाजी होते तिथे बाहेर जास्तीत जास्त बॉल टाकले होते. जुना चेंडू द्यायचा आहे. नितीन पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. जेवण तयार आहे, जेवण रेडी आहे. तर जेवण आपण जेवायचंय, जेवणाचा लाभ घ्यायचा आहे. पुढचा बॉल ऑन साइडला खेळलाय, मिड विकेटला बॉल गेलाय. फिल्डर येतो, 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु नाही. ऑन साइडला चांगला फटका, गॅप मध्ये येतोय चौकार. चांगली बॅटिंग करतोय. अजून एक दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क येतोय द ग्रेट मराठा चषक षटकार, बिग ब्लास्ट, बिग हिट.
धरम भोईरवरती अटॅक केलाय. वेलकम साने गुरुजी टीम. बाईंच्या वाढदिवसानिमित्त केक घेऊन आलेत आणि केक कटिंग थोड्याच वेळात होईल. मोठा फटका खेळायचा होता. डिक्लेअर झोनमध्ये 2 धावा. धरम भोईरवरती आक्रमण केले. महत्त्वाच्या बॉलरला इथे मात्र धावा येत आहेत. गंधर्व पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम गंधू दादा, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 31 धावा. खराब गोलंदाजी धरमच्या माध्यमातून. इथे कमबॅक करावा लागेल रॉकस्टार संघाला. पाण्याची व्यवस्था आयोजकांनी करायची आहे. 2 ओव्हर 31 धावा. घेऊया एक डीजे ब्रेक. जे संघ पराभव झालेत किंवा विजयी झालेत त्यांच्याकरता देखील जेवण आहे. कंपल्सरी जेवूनच जायचं आहे. जो संघ जेवणार नाही त्याला बॅन असेल 3 वर्ष. द ग्रेट मराठा परिवार. फ्लाइट दिलेली बॉल. विकेट जाण्याची दाट शक्यता. चेंडू हवेत आहे. कॉटन बॉलची संधी. महेंद्रने घेतलाय विकेट. क्या बात आहे. जबरदस्त बॉल. महेंद्र भोईर यासाठी ओळखला जातो. गेलाय विकेट. मध्ये जास्त धावा दिल्या 22 आणि त्यानंतर महेंद्र. मेन बॉलर चालत नाही परंतु बाकी इतर गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करतायत. द ग्रेट मराठा अध्यक्ष मोहनदादा पाटील यांनी वाढदिवसानिमित्त जर पाहिलं तर वृद्ध महिला आश्रम आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सुकन्या कुमारी निधी दिदी आणि दिग्वी दिदी यांच्याकडून त्या वृद्ध आश्रमाला फळे, कपडे, अन्नदान वाटप करण्यात आले. तर हे आहेत मोहनदादा पाटील आणि त्यांचा परिवार. त्या ठिकाणी पाहिलं तर वाढदिवसानिमित्त वृद्ध महिला आश्रम या ठिकाणी जाऊन ज्या गरजू वस्तू आहेत ते त्यांच्यापर्यंत सोपवल्या गेल्या. भाईंचा वाढदिवस म्हणजेच खास दिवस आणि नेहमीच वृद्ध आश्रमाला भेट देत आहेत. तिथे ज्या गरजू वस्तू आहेत ते देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न. एक दिलदार व्यक्तिमत्व आणि समाजसेवक मोहनदादा पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन झालं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. बड्डे आहे आज मोहनदादांचा आणि जल्लोष आहे जुचंद्र गावाचा. साने गुरुजी संघाने देखील केक आणलाय. महेंद्र भोईर काय गोलंदाजी करतोय. या मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करतोय. अनुभव आहे आणि तो अनुभव त्याच्याकडे ठासून भरलाय. ओ या प्रकारच्या शॉटला पंचांनी इशारा केलाय की हा बॉल डेफिनेटली सीमारेषेच्या अगदी जवळ कॅच केलाय. विकेट गेलाय. गॉन. आउट आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर सध्याच्या घडीला 31 धावा. काय गोलंदाजी करतोय महेंद्र भोईर. विकेट 0-0 विकेट. वाव. गोलंदाजी होत असताना जबरदस्त प्रदर्शन. अनेक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर सराव केलाय आणि रोज प्रॅक्टिसला येताना अगदी स्वतःच चेंडू
घरून घेऊन येतो महेंद्र आणि त्याच पद्धतीने या स्पर्धेत पुन्हा एकदा भाईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. त्यांचा मित्रपरिवार साने गुरुजी संघ या ठिकाणी केक कटिंग करत असताना आपण पाहिलं. महेंद्र जबरदस्त बॉलिंग अटॅक, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे जाऊन खेळलाय, फिल्डर आहे आणि इथे केलंय चूक. सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, कॅच छुटा दिल टुटा, येतोय चौकार. 4 धावेने धावपळक 3 ओव्हर, टोटल 36. आस्वाद घ्यायचा आहे शुभम म्हात्रे आणि संपूर्ण टीम. आकाश यांनी देखील शुभेच्छा दिल्या, नवनीत यांनी देखील शुभेच्छा दिल्या. सनी स्मृती असोबा स्पोर्ट्स हा संघ देखील या ठिकाणी आलाय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा केक कटिंग केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती आहे की कॅमेरा स्टेजवरती आपण फिरवायचा आहे. 3 ओव्हर 37 धावा झाल्यात. बॉलर नेम, बॉलर नाव रॉकस्टार एक्स्ट्रा मेंबर पाठवा. तनुज बॉलिंग मार्क वरती. थँक्यू. असोबा टीम, सनी स्मृती असोबा यांनी केक कटिंग केला. आतिश आणि संपूर्ण टीम तुमचं हार्दिक स्वागत. तन्नूला विकेट मिळतोय. तनुज याच्या खात्यात आणखीन एक विकेट ऍड, गॉन. चंद्रपाडा बॉईज हा संघ केक घेऊन आलाय. थोड्याच वेळात आपण केक कटिंग करणार आहोत. सध्या या मॅच कडे जातोय. केलंय पुल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. कॅमेरामॅन फोकस करो स्टेज पे. चंद्रपाडा बॉईज केक कटिंग करतोय.
हे पाहू शकता आपण चंद्रपाडा बॉईज. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये. रवी मोहनदादा पाटील यांनी या स्पर्धेकरता लागणारा मंडपचा जो खर्च आहे त्यांच्या वतीने आहे आणि जे काय हवंय ते त्यांच्याकडून या स्पर्धेकरता. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल. यावेळी मात्र ड्राईव्ह केलंय या चेंडूला. धरम भोईर आहे त्या ठिकाणी. थोडंसं मिसफील्ड. रनआउटची संधी परंतु संधी हुकले. या 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना गेलाय. 3 धावा कंप्लीट. मला वाटते बेल्स आहेत त्या पाडल्या नाहीत म्हणून या गोष्टी शिकायला लागतील रॉकस्टार संघाला. बेल्स असल्या तर त्या खाली पाडायच्यात. हातामध्ये चेंडू घेऊन स्टंपला लावला तर धावून धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि इथे टीमची धावसंख्या आहे टोटल 49. 50 धावा जिंकायला आहेत. पण पहिला टॉसला यायचंय. पत्तू पॅकर जुचंद्र आणि चंद्रपाडा बॉईज आपण टॉसला या. आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. चेतन मात्रे यांना विनंती करेन की आपण टॉस करून घ्यायचा आहे. टॉस आपल्या शुभ हस्ते. अतुल पाटील या. अतुल पाटील. थँक्यू. अक्षयजी साटम. एका बाजूला संघ आपण पाहतोय तर म्हणजे चंद्रपाडा बॉईज चंद्रपाडा आणि दुसरा संघ बाजूला अर्थातच या NCA मध्ये ज्यांचा दबदबा असलेला संघ अर्थातच पत्तू पॅकर्स जुचंद्र संघ पाहायला मिळतोय. तर अतुल पाटील यांच्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केली जात आहे. छापाचा कॉल आलाय आणि आलाय छापा आलाय. आकाश नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? बॅटिंग. 4 षटकांचा सामना आहे. बॅटिंग करत असताना कितपत जाण्याचा मनसुबा असेल? 4 षटकाचा सामना आहे तर आम्ही 40 क्रॉस करण्याचा प्रयत्न करू.
समोरचा संघ देखोय पत्तू पॅकर्स या संघाबरोबर आपण किती मॅच खेळलेत आणि किती संघ सामना तुमचा जिंकलाय? एक वेळाच झालाय आमचा त्यांच्याबरोबर मुकाबला आणि आम्ही तो जिंकलोय. म्हणजेच काय तर चंद्रपाडा बॉईज यांच्या नावावर तो सामना झाला होता, परंतु या मॅचमध्ये कुठच्या खेळाडूवर तुमच्या नजर असतील पत्तू पॅकरच्या? अंकित आहे आणि आहे असे 2-3 चांगले चांगले बॅट्समॅन त्यांच्यावर नजर असेल आपली. खूप सारे शुभेच्छा असतील. तर एका बाजूला आपण बघितलं आकाश, तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग वाटेला आली आहे ती म्हणजे पत्तू पॅकर्स या संघाची. प्रथम गोलंदाजी करत असताना कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35. आणि एकंदरीत या पत्तू पॅकर्समध्ये आज कोणकोणते खेळाडू आम्हाला बघायला मिळणार आहेत? आज प्रॉपर टीम आहे मागच्या ह्याच्यावर. आणि एकंदरीत आपण जसं आकाशने सांगितलं कुठे ना कुठे एक सामना एनसीमध्ये त्यांचा झाला आहे, त्यामध्ये तो संघ जिंकलाय. त्या मात्र हरण्याची मात्र पूर्ण मात्र इथे मात्र विजय संपादन होईल का तुमच्या मार्फत? नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे मात्र सज्ज आहेत अक्षयजी साटम, धरम आणि नाना ही जोडी आले मैदानाच्या आतमध्ये. अजित उर्फ नाना, म्हणजे चंद्रपाडामध्ये आता जर पाहिलं तर भरपूर सारे ओपनिंग बॅटर तयार झालेत. रॉकस्टार संघ आहे, 50 धावा चेस कशा करायच्या आहेत या संघाला माहिती आहेत. तो बॅटिंग ऑर्डर आहे या संघाकडे. पन्नासचं टार्गेट. पहिला बॉल जेबी घेऊन जयेश भुरकुंड, आणि याच मैदानावर 50 धावा केल्या होत्या मागील स्पर्धेमध्ये. तो बॅटर आहे धरम भोईर. स्ट्राईक एंडला बॅट लागली तर मोठी फळी आहे या खेळाडूकडे. म्हणून धरमचं या मॅच मध्ये टिकून राहणं, धावा बनवणं रॉकस्टार संघाला नेहमी बेनिफिट राहिलंय. धरमचा इम्पॉर्टंट विकेट बघूया कशा प्रकारे धरमची खेळी, कशा प्रकारे जेबीचा बॉल. लेट्स प्ले. पहिला बॉल बॅटची एज गेट पाठीमागे गेलाय, त्या ठिकाणी डिक्लेअर झोन 1 रन. 1D. भरपूर मेहनत आयोजकांची आहे. तेजस उंडरे, चेतन म्हात्रे, शंभू बलंगे, मितेश शिंगोटे, जयरेश म्हात्रे, गणेश साटम, निलेश म्हात्रे, राकेश वाघमारे, अनिकेत भुमटे, सर्वांचं कौतुक. हुकचा फटका खेळलाय, पाठीमागे चेंडू गेलाय, चेंडू जातोय दन करत सीमा रेषीच्या अगदी जवळ. 2 रन कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. पाहूया काय होतंय. 3 रन. टीमची धावसंख्या टोटल 4. 2 चेंडू 4 धावा. अजित उर्फ नाना, RCC पेट सारखा लुक, रॉकस्टार बॉईज. विशाल शक्तिमान, विशाल म्हात्रे यांनी पारितोषिक लावले. रॉकस्टार संघ जर 3 मॅच जिंकला आज तर 1 बकरा विशाल शक्तिमान यांच्याकडून. इनसाइड एज अजित. समोरचा बॅटर जर चांगली बॅटिंग करतोय तर चांगला समन्वय असायला हवं दोघांमध्ये. प्रत्येक जण जर षटकार ठोकायला जाईल तर कुठेतरी डॉट बॉल येतील, सिंगल डबल. धरम जास्त वेळ स्ट्राईकवर येईल याचा फोकस बॅटरला देखील करायचा आहे. म्हणून या ग्राउंडवरती नाना देखील षटकार मारू शकतो. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, ती क्षमता दाखवावी लागेल. जेबीचा पुढचा बॉल, चांगला फटका खेळलाय मिडॉनच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. जबरदस्त फिल्डिंग. काय बॉल अडवलाय दया शंकर. दया दाखवली नाही या बॉलवरती. टीमची धावसंख्या 5 धावा 4 बॉल. रील स्टार कैलास पाटील यांना देखील आपण पाहतोय.
फुलर लेनचा बॉल बॅटची एज घेत डिक्लर झोनच्या दिशेने 1 धावे करता हा चेंडू जातोय. 50चं टार्गेट आहे आणि प्रति षटकामागे जवळ जर पाहिलं ना तर कुठेतरी 13च्या आसपास रन रेट ठेवावा लागेल. अंतिम बॉल. जेवण रेडी आहे. जेवणाचा लाभ देखील घ्या प्रेक्षकांनी. फुल टॉस बॉल. जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू जातोय सीमा पार. येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. स्टार संघाच्या माध्यमातून 12चा रन रेट ठेवला तरी आसपास विजयाच्या दिशेने पोहोचू शकतो. कारण की 12.25चा हा आस्किंग रिक्वायर रन रेट. म्हणजे 12 ते 13 धावा प्रति षटकामध्ये काढायचे आहे. आणि धरम आता चांगलं क्रिकेट खेळतोय. जसा बॉल आला तसा चेंडूला बाहेर फेकून दिले. रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा संघ खेळत असताना मनोज पाटील आणि संतोष भांडवलकर यांनी तयार केलेला हा संघ आहे. भरपूर चांगला सपोर्ट प्रत्येकाचा. नौका संघ आहे परंतु मोठमोठ्या संघांना गारद करण्याची क्षमता आहे या संघामध्ये. म्हणून त्या प्रकारचा खेळ हवा आहे. घरचं मैदान आहे आणि या मैदानावर कुठे षटकार जातो, कुठे चौकार जातो, कुठे सिंगल मिळतो, कुठे धावून धावा मिळतात या गोष्टी माहिती असलेला संघ आहे. म्हणून हा प्लस पॉइंट आहे या संघाकडे. आणि NM चॅम्पियन NCA मध्ये एक चांगला बलाढ्य संघ आहे जो नेहमी मोठमोठ्या संघांना पराभव करतो. पाहुण्यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम काका. सर्वांचे लाडके गावडे काका यांचं आगमन. जे प्रेक्षक, खेळाडू, पाहुणे, आयोजक जेवले नसतील तर जेवून घ्या. गोवा रिटर्न प्रशांत मात्रे यांचं देखील आगमन. वेलकम. संध्याकाळी सांगितले की काजू गोळ्यांचा एक चांगला केक त्यांच्या वतीने खास बनवायला दिलाय. ही माहिती त्यांनी दिली आमच्यापर्यंत. यश आलाय बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस बॉल. हवेत बॉल खेळलाय आणि हा बॉल जबरदस्त एफर्ट्स. अक्षरच्या तिथे फिल्डर कोसळला, इथे अजित नाना देखील कोसळला. 2 धावा. धापळक 2 पुढे येते. 14च्या घरात 50चं टार्गेट. 14 झाल्यात 36 पाहिजे. येणारे बॉल 17. जुगल किती क्रमांकावर येईल ही गोष्ट चर्चेचा विषय आहे. कारण की जुगल सारखा बॅटर अजून डगआउटमध्ये आहे. सध्या त्याच्याकडे फोकस नसेल. इथून जेवढ्या धावा धरम आणि अजित करेल तेवढा फायदा, तेवढा मार्जिन कमी असेल शेवटपर्यंत. आणि या क्षणाला आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग अजितच्या माध्यमातून देखील. पुढचा बॉल देखील ड्राईव्ह केलाय मिडॉनच्या दिशेने. चेंडू जातोय निखिलच्या हातात आणि इथे 1 धाव कंप्लीट.
बॅटवरती बॉल येत आहेत, प्रत्येक बॉल बॅटला लागतायत, धावा येत आहेत, स्ट्राईक रोटेट होते, म्हणजे चांगली बॅटिंग नाना देखील करतोय. टीमची धावसंख्या पुढे 15 धावा. यानंतर आपण पाहणार आहोत एक बिग फाईट. पतू पॅकर जुचंद्र आणि अगदी टेंबिवलीच्या लुकमध्ये आपण चंद्रपडा बॉईजला पाहणार आहोत. ऑफ स्टंपवर पाहिलं आणि बाकीचं काम पंचांनी सांगितलं. येस, वाईट बॉल. जबरदस्त अंपायरिंग. जेवढा वेळ घरी दिला नाही ना तेवढा मैदानाला दिलाय. मितेश शिंगोटे सर, मुख्य आयोजक. शंभू मलंगेच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आपण पाहू शकता. हे 2 पंच आहेत. पुन्हा एकदा त्याच दिशेने व्हाईट बॉलचा सिग्नल. जबरदस्त इथे अंपायरिंग राहिले. जयप्रकाश घरत सर काल आणि आज 2 दिवस चांगली अंपायरिंग करतायत. टीमची धावसंख्या आहे 17 धावा पाहिजे आहेत 33. सोळा बॉल 33 चा मॅच. मोठा फटका खेळायचा. हवेत बॉल. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका हवेशी बोलत बोलत. सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव सिक्सर. परफेक्ट टायमिंग नुसार खेळलेला हा षटकार जणू काही विराट कोहलीची आठवण करून दिली. तो हरीश श्रॉफच्या अपोजिट षटकार ठोकला होता. त्याच प्रकारे यावेळी मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त फटका. धावपळक 6 आणि पुढे येते. टीमची धावसंख्या 23. 27 ची गरज. येणारे बॉल 15. 3 बॉल झालेत या षटकातील. अजून एक चाबूक शॉट. हवेत बॉल. निखिल खन्नाच्या मस्तकाला दस्तक देत आउट ऑफ दी पार्क. द ग्रेट मराठा चषक षटकार बिग हिट. बॉलवरती षटकार आणि सलग हे 2 3 षटकार ठोकल्यात. या मैदानावर 3 षटकार सलग ठोकणं सोपी गोष्ट नाही आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय धरम भोईर. मागील चषकामध्ये या पद्धतीने फलंदाजी केली होती. त्याच पद्धतीने याही स्पर्धेमध्ये धरमचा बोलबाला काय बॅटिंग करतोय. म्हणून सांगितले की माइंडचा वापर करून खेळणं फार महत्वाचं आहे. धरमला आपला विकेट देखील ठेवायचा आहे, धावा देखील करायचा आहे आणि त्या अनुषंगाने बॅटिंग करायची आहे. टीमची धावसंख्या आहे 29. 21 ची गरज. येणारे बॉल 14. 4 बॉल झाले त्या षटकातील. बॅक टू द बॉलर. झेल मात्र सुटलाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा सध्या कंप्लीट केल्यात. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते 5 बॉल 31 धावा. जबरदस्त बॅटिंग पाहिजे 19. येणारे बॉल आहेत 13. सिद्धिविनायकचं हे मैदान आणि दर्जेदार आयोजन नियोजन द ग्रेट मराठा संघाचं. अजून एक. वाह वाह आणि वाह. काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट आउट ऑफ दी पार्क. येतोय षटकार. हाय क्वालिटीचा षटकार. दयाशंकर आलाय. जितका मॅच गंभीर तितका दयाशंकर खंबीर.
आणि त्याला बोलवलंय बॉलिंग मार्क वरती. टीमची धावसंख्या 37 पाहिजे 13. बॉल शिल्लक आहे 12. 12 बॉल 13ची गरज. अजित याला काहीतरी कानमंत्र जुगल पाटीलने दिला असावा. कधी कधी चांगला खेळ होत असताना जर कानमंत्र गेले ना तर आपल्या अपोजिट ते घडत असते आणि कधी कधी फायदा देखील होतो. म्हणून इथे कमबॅक करायचे NM चॅम्पियनला. 50 तोला आपण बघतोय आमच्या बाजूला. बारा बॉल 13चा मॅच. नाना स्ट्राईकला. पहिला बॉल पायावरचा बॉल फ्लिक केलाय. फुल टॉस बॉलला ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर फेस मध्ये बॉल गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा. जबरदस्त बॅटिंग करतो. याला बोलतात सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट, माइंड सेटचा वापर. दोन्ही या धावसंख्येने धावपळक वेगाने पुढे येते. टीमची धावसंख्या 39. 11 पाहिजे 11 बॉल मध्ये. पायावरचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका. जबरदस्त चेंडूला खोदून काढले. इथे 1 रन कंप्लीट. 10 मध्ये 10. या मैदानाची खासियत आहे बॉल टू बॉल रन नेहमी मॅच टफ होतो. परंतु सध्या धरम आहे आणि धरम विचार करेल की या ओव्हरमध्ये मॅच फिनिश करायचा आहे. शेवटपर्यंत जर राहिला तर कुछ तो गडबड है दया. हे आपण अनेक वेळा ऐकलंय. म्हणून कमबॅक दयाशंकरला करायचं आहे. ओ इथे LBW विकेट. फ्लम फ्लम अँड फ्लम. दांडीगुल माफ करा. आणि इथे मात्र धरम बाद होते परंतु धरम करता टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. टोटल त्याच्या बॅट मधून धावा आल्या 31 धावा 8 बॉल मध्ये. आपलं काम तर धरमने केले. बाकीचं काम जुगलला खेळायचंय. कारण की जुगल आहे चंद्रपाड्याचा बाहुबली आणि मैदानाच्या आतमध्ये त्याची एंट्री झाले. धावपलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या 40. येणारे बॉल आहेत 9 मध्ये पाहिजे 10. म्हणून सांगितलंय की बॉल टू बॉल रन नेहमी मॅच फसलाय या ग्राउंड वरती. जुगल पाटील माइंडचा वापर करून आज चांगली बॅटिंग करावी लागेल. 2 खेळाडूंवरती जास्त फोकस असतो रॉकस्टार बॉईज. एक धरम एक जुगल. धरम बाद झाल्यानंतर जुगलला इथे मॅच विनिंग परफॉर्मन्स करावा लागेल. दयाशंकर विकेट घेतोय. डॉट बॉल घ्यावे लागतील. चांगली फिल्डिंग करावी लागेल NM चॅम्पियनला. निशान मात्र फिल्डिंग सेटअप करतोय. बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. जुगल आलाय वेगाने बॉल टाकलाय. डॉट बॉल आलाय. दबाव 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 वाढत चाललाय रॉकस्टार संघावरती देखील. येणारे बॉल आहेत 8 मध्ये पाहिजे 10. म्हणून सांगितलंय बॉल टू बॉल रन नेहमी मॅच टफ जातोय. पुढचा बॉल. ओ यावेळी मात्र फटका अप्रतिम. पिकअप फटका. पिकअप स्ट्रोक. जबरदस्त फटका जुगलच्या बॅट मधून येतोय. षटकार. सात मध्ये 4. रॉकस्टारचे समर्थक आणि रॉकस्टार बॉईज विचार करेल की या बॉलवरती मॅच फिनिश. NM चॅम्पियन संघ सांगतोय की शेवटपर्यंत आम्ही लढू. म्हणून त्यांना हवाय डॉट बॉल विकेट आणि जुगल कडून पाहिजे आहेत एखादा चौकार एखादा षटकार. विशालने सांगितले की 3 राऊंड जिंका आणि बकरा घेऊन जा. मॅच फिनिश होईल का. दांडी गोल. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल 4 आणि 6 बॉल 4 अनेक वेळा या ग्राउंड वरती झालेल्या नाहीयेत. कारनामा
चेतन म्हात्रेने देखील केलाय. 6 बॉल 5 करून दिल्या नव्हत्या आणि म्हणूनच ते रेकॉर्ड आठवत आहेत या ग्राउंडच्या दिशेने. मितेश शिंगोटेला देखील ठाऊक आहे ते रेकॉर्ड. विकेट गेलाय. 6 मध्ये 4 ची गरज. कमॉन डीजे. तिथपर्यंत जुगलला सोडायला तो गेला. येणारे 6 बॉल 4 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. बॉलिंग मार्क वरती आला आहे यश. रवी आलाय. सहा बॉल 4. अजितने चांगली बॅटिंग केले. त्याच प्रकारे फटके खेळावे लागतील जर मॅच बनवायचा आहे आणि विकेट डॉट बॉल घ्यायचा एनएम चॅम्पियनला. 6 बॉल 4 चा मॅच. इंटरेस्टिंग मॅच. जेवण रेडी आहे तर जेवणाचा लाभ सर्वांनी घ्या. बाईंचा वाढदिवस आणि त्यांचे जिवलग मित्र निलेशजी म्हात्रे यांच्याकडून जेवणाची व्यवस्था या स्पर्धेकरता. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना बघूया. पहिला बॉल 6 बॉल 4 चा. पहिला बॉल बॅटची एज घेत एसटी रक्षकाच्या दिशेने गेलाय. शॉर्ट लेगला. 1 धाव. प्रत्येक धाव व्हॅल्युएबल आहे. मोस्ट इम्पॉर्टंट. 5 बॉल 3 ची गरज. जबरदस्त मॅच रंगत असताना स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतो यश. प्रमोशन दिलंय आणि मॅच देखील फिनिश करायचा आहे. न घाबरता न डगमगता चांगली बॅटिंग यशला करावी लागेल. या ठिकाणी आगमन झालंय पाहुण्यांचं. भाईंच्या वाढदिवसानिमित्त हे भाईंचे मित्र आहेत. त्यांचं सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम अँड वेलकम. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा काहीतरी गडबड आहे आणि इथे डॉट बॉल येतोय. यशवरती दबाव. दबाव हा शब्द बाहेर ठेवावा लागेल. रॉकस्टार संघामध्ये वर्णी लागले यशची. क्षमता आहे यशमध्ये आणि ती क्षमता गुणवत्ता दाखवावी लागेल. 1 डॉट बॉल झाला तर प्रेशर न घेता चांगली बॅटिंग करावी लागेल आणि गोलंदाजाला याच टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. मॅच बनवू शकतो गोलंदाज रवी सुद्धा. येणारे 4 बॉल 3 ची गरज. ओ पुन्हा एकदा यावेळी काय घडतंय तर रनआउटची संधी आणि डेफिनेटली रनआउटच्या माध्यमातून विकेट तर गेलाय. बघूया काय झालंय. या अगोदर किपर लांब असला तर धावू शकतात. जवळ असल्यावर ते बॉल डेड होईल म्हणून किपर लांब होता आणि त्या कारणास्तव इथे रनआउट होईल. टीमची धावसंख्या आहे टोटल 3 बॉल 47. 3 बॉल 3 ची गरज. म्हणून मी सांगितलंय की 10 बॉल 10 चा मॅच नेहमी फसला या ग्राउंडवरती. 6 बॉल 4 चा मॅच नेहमी फसला या ग्राउंडवरती आणि नेहमी गोलंदाजाने कमबॅक केलंय. म्हणून एनएन चॅम्पियनने हार मानलेली नाही आहे. जिद्दीने लढतोय आणि जबरदस्त गोलंदाजी करतोय रवी. म्हणून क्रिकेटमध्ये पहिलाच हार मानू नका कधी. एखाद्या संघाने जास्त धावा मारल्या तर आपल्याकडे देखील सेकंड इनिंग मध्ये तो बॅटिंग करण्याचा धाडस असावा आणि या मॅच मध्ये नेमका मॅचचा टर्निंग पॉइंट सध्या विकेट गेलाय. 3 बॉल 3 ची गरज आहे. येणारे बॉल 3. जबरदस्त मॅच बनवला एनएम चॅम्पियनने. स्ट्राईक एंडला अजित. अजितने जबरदस्त बॅटिंग केली. प्रत्येक बॉल बॅट वरती लावलाय. या क्षणाला त्याची गरज आहे. सिंगल डबल चौकार षटकार डॉट बॉल विकेट की एक्स्ट्रा धावा या गोष्टींचा विचार होतोय. जास्त टाइमपास करू नका. चंद्रपाडा बॉईज डिसिजन काय आहे. पतुपेकर की चंद्रपाडा बॉईज टॉस जिंकलाय.
पुढचा बॉल 3 बॉल 3 हवेत बॉल फिल्डर येतोय कॅच टिपला तर मॅच बनेल कॅच सुटा दिल तुटा हा कॅच नाही तर हा मॅच सुटलाय मी म्हणेन या 2 धावा पाहिजे आहेत 2 बॉल 1 रन आठवेल या अगोदरचा हप्ता आणि तेव्हा देखील असं दृश्य घडलंय खराब फिल्डिंग इझी कॅच सोपा कॅच सुटला गेलाय अंडर प्रेशर हा कॅच घेतला असता तर मी म्हणेन मॅच घेतला असता आणि आता कॉन्फिडन्स वाढलाय अजित नानाचा काय जबरदस्त हा मॅच रंगतदार 10 बॉल 10चा मॅच आलाय 2 बॉल 1 वरती पैसा वसूल मॅच अजित जबरदस्त बॅटिंग करतोय या मॅच मध्ये पुढचा बॉल रवीचा इथे डॉट बॉल विकेट आला तर मजा येईल आणि रॉकस्टार बॉईज सांगेल की इथेच मॅच फिनिश झाला पाहिजे 2 बॉल 1 ची गरज मॅचचा हा महत्वाचा बॉल इम्पॉर्टंट बॉल 2 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग दोन बॉल 1 चा हा बॉल पायावरचा बॉल आणि नानाने मॅच फिनिश केलाय अभिनंदन रॉकस्टार बॉईज क्या बात आहे 50 तोला मैदानाच्या आतमध्ये चिराग जणू काय फायनलच मारली असावी इतका जल्लोष अभिनंदन रॉकस्टार बॉईज म्हणून खूप काही